श्री स्वामी समर्थ ताईंनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा। सकाळची सुंदर पूजा झाली, साधी सिंपल चांदेपाटाची फुलं वाहिले। आज दिवस आहे चौथा, तर कशाचा? गुरुचरित्र पारायणाचा। आणि सुंदर अशा गुरुचरित्र पारायणाला वाचनाला सुरुवात केली। त्यानंतर आज होता स्वामी याग, म्हणजे स्वामी चरित्रातल्या प्रत्येक ओवीला स्वाहाकार केला जात होता, म्हणजेच आम्ही स्वामींना जेवू घालत होतो। तिथून आलं, भरून झालं होतं। म्हणलं चला आता जेवण करायच्या आधी आपण काय करूया, मस्त लिंबू सरबत पिऊया। दोन्ही मुलांना लिंबू सरबत दिलं, मी सुद्धा घेतलं। तर आज रविवार होता, त्या दोघांनाही केंद्रात नेलं होतं। त्यानंतर ताईंनो, आता संध्याकाळची वेळ आहे, मस्त हातपाय धुतले, गंध पावडर करून घेतलं। बरं, कुंकू आणि हळद लावणं गरजेचंच, कारण याच्याशिवाय चेहरा खुलून दिसतच नाही। बरं, आता निघाले कुठं? तर 6:30च्या आरतीला। मधातला जो टप्पा असतो ते घरकाम आणि दुकान सांभाळण्यात जातो, त्यामुळे ते काही शूट करत नाही, फक्त स्वामी सेवेचं जेवढं होईल तेवढं, एवढं 7 दिवस तुमच्यासोबत शेअर करत असते। तर मस्तपैकी निघाले बरं मी आता कुठं? तर केंद्रामध्ये। इथं केंद्रामध्ये आले तर दिवस होता आजचा कितवा? तर चौथा। अगदी 4 दिवस कसे गेले अजिबात कळलं नाही। त्यानंतर हा आनंद फक्त स्वामी सेवेतच आहे बरं का। मैत्रिणींनी आणि मी मिळून छान अशी फुगडी खेळलो, ते बी स्वामी दरबारात आणि औदुंबराच्या झाडासमोर। त्यानंतर झाल्या आमच्या प्रदक्षिणा औदुंबराच्या। बरं ताईंनो, संध्याकाळचा मेनू असा होता: शेंगदाण्याची आमटी, पापड, फरसाण आणि मस्तपैकी आहोंना ताट वाढून घेतलं आणि त्यांना जेवायला दिलं। खरं तर आपल्या घरातल्या व्यक्तीची ही सेवाच आहे। बरं, भेटूया उद्या। श्री स्वामी समर्थ।